ॲनिमोफिली मध्ये काय काय आहे ते सांगते. लिसन. ॲनिमोफिली मीन्स पहिली गोष्ट की इथे पॉलिनेशन कशाच्या थ्रू होणार आहे? विंडच्या थ्रू. ठीक आहे, ह्या प्लांट्स मध्ये विंडच्या थ्रू पॉलिनेशन. दुसरा, ॲनिमोफिली मध्ये बेटा की मोनोकॉट्स असतात मोस्टली. हे प्लांट्स कोणते असतात? दीज आर मोनोकॉट्स. अँड थर्ड पॉइंट, इन मोनोकॉट्स स्पेसिफिकली जे क्वेश्चन्स येतात, so they are related with maize. They are related with what? Maize. Can you see here the diagram? आपल्याला बोर्ड्स एनसीईआरटी दोघं कंपॅरिझन मध्ये स्टडी करायचे, सगळे एकत्र स्टडी करायचे. सो दिस इज व्हॉट? मेज. मेज इट इज मोनोकॉट की डायकॉट? इट इज मोनोकॉट. बराबर. याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत. मेज वरती क्वेश्चन्स येतात की मोनोकॉट आहे की डायकॉट आहे, एक तर ते विचारतात. दुसरा, कालच मी बोलली ना की सीईटीचा पेपर झाला होता, लेबलिंग आली होती सीईटीच्या पेपर मध्ये काल, है ना. शांभवीने काल पेपर दिला होता तर तिला हे लेबलिंग आले होते ते. ठीक आहे, ते एक आहे. तिसरी गोष्ट काय बोलतात आहे? मेज जो प्लांट दिलाय बेटा, चेक त्याचं हे बघा जरा, लेबलिंग्स चेक करा काय काय दिलेले आहे. मेल इन्फ्लोरोसेन्स, फीमेल इन्फ्लोरोसेन्स दिसले बेटा? सी द मेज. In maize, according to boards, check करा. Maize है ना, it is the example of anemophily. ठीक है. In maize you can see what ना बेटा कि these are the roots. हे लगेच कळतं, हे लेबलिंग्स आलं होतं. रूट्स आहे ते तर लगेच लक्षात येतं. पण बेटा हे वाले जे रूट्स आहे, हे रूट्स लक्षात आलं? येस, दिस इज व्हॉट? बेस. नोड आहे ना, नोड आहे, बेस आहे, नोड्स आहेत है ना. नोड्स पासून, लोअर नोड्स पासून जे येतात आहे, यांनी ते प्रॉप रूट्स दिले. ठीक आहे, चलो. बट ऍक्च्युअली हे कशात येतात? हे प्रॉप रूट्स मध्ये नाही जाते, स्टिल्ट रूट्स मध्ये जातात. ते लक्षात आलेले? हे स्टिल्ट रूट्स मध्ये असतात. प्रॉप रूट्स कशात होते बेटा? प्रॉप रूट्स बनियन ट्री, बनियन मध्ये होते. ठीक आहे, हा, वरून खाली येत असतात. हे स्टिल्ट रूट्स मध्ये जातात. बट तुम्ही इथे साइडला फक्त लिहा स्टिल्ट रूट्स. स्टिल्ट रूट्स लिहा. जे सीईटीचा पेपर देणार आहे त्यांनी प्रॉपच करा. ओके. बाकी नीटच्या मुलांनी काय घ्यायचे? ते स्टिल्टच घ्यायचे, कारण ते स्टिल्ट आहे असे येतात. त्यात प्रॉप रूट्स ते बिग बिग जे होते, ब्रांचेस खाली असे येतात. बनियन ट्रीला प्रॉप रूट्स असतात. इथे काय असतात बेटा? स्टिल्ट रूट्स आहेत. ठीक आहे. सो हे करायचं आणि हे एन करून ठेवा त्याला, म्हणजे हे एनसीईआरटीच्या मुलांनी असं लक्ष द्यायचं. बाकी सगळेच एनसीईआरटीचे द्यायचे. ओके. आता पुढची गोष्ट, त्यानंतर आहे ना बेटा, इथे त्यांनी काय घेतलं? व्हॉट इज दिस? दिस इज स्टॉक. दिस इज व्हॉट? स्टॉक. हे वाला हा असा काय चालू स्टॉक. स्टॉक मीन्स व्हॉट बेटा? स्टेम. बायोमध्ये जेवढे पण इमेजेस आहेत सगळ्यांना सांगते, सीईटी असेल, नीट असेल, सगळे. सो इमेजेसची लेबलिंग खूप व्यवस्थित करायची. लेबलिंग्स जसं आता कालच्याच पेपरचे बोलते, त्यांनी पण लेबलिंगच विचारले. लेबलिंग्स जे पण बुक मधले आहेत ते सगळे. सो दिस इज व्हॉट बेटा? दिस इज स्टेम. स्टेम म्हणजेच काय? स्टॉक. व्हॉट इज दिस बेटा? लीफ. याला काही प्रॉब्लेम नाहीये. व्हॉट इज दिस? हा काय बेटा? ग्रेन. याला आपण काय बोलताय? कर्नेल. अजून एक वर्ड या, कॉर्न. राईट डाऊन, कॉर्न. कॉर्न कर्नेल. हा वर्ड खूप ठिकाणी आहे बेटा. कॉर्न कर्नेल. कर्नेल आहे ना, कॉर्न कर्नेल. कॉर्न मेज आहे ना बेटा. सो मेज इथे काय असणार आहे? कॉर्न आहे. राइट. सो कर्नेल, राइट डाउन. कर्नेल मीन्स सीड. कर्नेल मीन्स सीड. राइट डाउन. कर्नेल. कर्नेल मीन्स सीड. ठीक आहे. कॉर्न कर्नेल म्हणजे काय झालं? मेजचा ग्रेन. ग्रेन म्हणजे पण काय? सीड. कर्नेल मीन्स ऑल्सो व्हॉट? सीड. ठीक आहे, ते. आफ्टर दॅट हे पूर्ण है ना ते. नेक्स्ट त्यांनी काय बोलले बेटा? दॅट इज फिमेल इन्फ्लोरेसन्स. फिमेल इन्फ्लोरेसन्स. व्हॉट इज इन्फ्लोरेसन्स? ग्रुप ऑफ और बंच ऑफ फ्लावर्स. ठीक आहे. जर त्यांनी इथे फिमेल इन्फ्लोरेसन्स बोलले, त्याला काय वर्ड दिला बेटा? इयर. वरती कोण आहे हे वाले जे आहे? तर मेल इन्फ्लोरेसन्स, ज्याला त्यांनी काय बोललेलं आहे? टॅसल. आधी हे घेते, नंतर एनसीईआरटी घेते. ठीक आहे. मी त्यावेळेस पण बोलले होते की मेल इन्फ्लोरेसन्स नेहमी कुठे असतात? हाईट वरती, आणि फिमेल इन्फ्लोरेसन्स कुठे असतात? खाली. कारण याचं पॉलिनेशन कशाच्या थ्रू आहे? विंडच्या थ्रू. इथून असे बस झाले की हवा त्याला इकडून खाली घेऊन येणार. पॉलिनेशन इझी. ओके. तेच इथे फक्त ह्या वर्ड कडे लक्ष द्या. टॅसल बोललेले मेल इन्फ्लोरेसन्सला है ना ते. सर 1-2 मिनिटात
आफ्टर दॅट नेक्स्ट येते बेटा, दॅट इज हियर दे आर सेइंग फ्लॅग लीफ. हा वाला जो लीफ आहे याला काय बोलले ते फ्लॅग लीफ आहे. आफ्टर दॅट दे आर सेइंग टॅसल, इंटरनोड. हा वाला जो आहे हे नोड्स. इंटरनोड यू नो ना बेटा, इंटरनोड हे नोड आहे, दिस इज नोड. म्हणजे दोघांच्या मधला जो स्पेस असेल तो इंटरनोड. यू नो ना बेटा जे नवीन आले व्हॉट इज इंटरनोड. नोडच्या मध्ये जो पार्ट असतो दॅट इज व्हॉट इंटरनोड, राईट. याच्यामध्ये पण नोडच्या आतमध्ये इंटरनोड येतात. फक्त त्यांनी काय बोलले टॅसल, इंटरनोड. नेक्स्ट हॅव यू सीन दिस कॉर्न बेटा, घरी आणलाय मका वगैरे. त्याला बघा असं खूप सुंदर थोडासा येल्लो व्हाईटिश असं स्ट्रक्चर असतं, लाईक सिल्कचे थ्रेड्स कसे असतात तसे. हात लावले कधी तुम्ही है ना, खूप असं नाजूक असतं, लगेच हात लावलं की खराब होतं लवकर ते, है ना. सो मी ते का बोलले, बिकॉज दीज आर सिल्क्स. सिल्क सारखं आहे ते सिल्क आहे. बट बेटा लक्षात घ्या वर्ड काय स्टाईल आहे. आणि हे कुणाचं आहे, हे जे सीड्स आहेत, सीड्स मेल फ्लावर मध्ये तयार होतात की फिमेल फ्लावर मध्ये. फिमेल फ्लावर. वेअर द सीड्स दे डेव्हलप बेटा इन फिमेल फ्लावर. फिमेल फ्लावर मध्ये वाय बेटा, बिकॉज इनसाइड द फिमेल व्हॉट इज देअर ओव्हरी, स्टाईल अँड पुढे कोण आहे स्टिग्मा. बरोबर. सो ऍक्च्युअली हे लोक काय बोलतात, यांची पण ओव्हरी ही स्टाईल आणि स्टिग्मा हा छोटासा. म्हणजे हे जे तुम्हाला दिसणार आहे बेटा, तर यांचा स्टिग्मा जो आहे ना, ही जी स्टाईल आहे स्टाईलच्या एकदम टिप वरती छोटा छोटा कोण असणार आहे बेटा स्टिग्मा. आणि हे कोण आहे बेटा, हे असे दीज आर व्हॉट स्टाईल्स आहे. आणि हे इन्फ्लोरेसेन्स आहे. हे जे अख्खा जे दिसतोय दिस इज इन्फ्लोरेसेन्स. इन्फ्लोरेसेन्स ग्रुप ऑफ फ्लावर्स आहे. सगळे ग्रुप ऑफ फ्लावर्स मिळून तो एक कॉर्न तयार झालेला आहे. ओके. सो इट इज लाईक दॅट. एवढं लक्षात आलेलं आहे सगळ्यांना. एकदा हे रिवाइज करा पटकन. काय दिलेलं आहे चालूच नव्हतं केलं का. अच्छा थँक्यू. चल लक्षात आलंय बेटा आता काय की एनसीईआरटी मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, फिमेल इन्फ्लोरेसेन्सला टॅझल्स आणि मेल इन्फ्लोरेसेन्सला टॅझल्स कुठे बोर्ड्स मध्ये. एवढंच फक्त चेंज आहे मग ते, बाकी काय नाही. आणि फीमेल को क्या बोला एनसीईआर यही है, फीमेल को ही बोला है उन्होंने टैसल्स. फीमेल इन्फ्लोरेसेंस, फीमेल मेल इन्फ्लोरेसेंस हा वर्ड कट केलेला आहे एनसीईआरटी मध्ये. हा वर्ड कट आहे. ओके. अजून एक गोष्ट मेजला लिहा कॉर्न कॉब. हे एन ही साइन म्हणजे काय असतं बेटा, सिम्बॉल एनसीईआरटी. इट इज कॉर्न कॉब. तुमची बुक आहे बोर्डची, लिहा. मेज म्हणजे काय, कॉर्न कॉब. एवढंच. अजून लिहा एनसीईआरटीचे म्हणजे डायग्रामशी रिलेटेड असेल. अजून एनसीईआरटी बोलतोय बेटा की एनिमोफिली आहे ना, एनिमोफिली. राईट डाऊन एनसीईआरटीचे एक्स्ट्रा पॉइंट्स लगेच इथे. एनिमोफिली इज, ज्यांच्याकडे बुक नाही त्यांनी नोटबुक मध्ये लिहा, कॉमन इन ग्रासेस. बेटा मेज ग्रास आहे का, इज मेज ग्रास. इट इज ग्रास, इट इज एडिबल ग्रास. And very important, animophilous plants often have a single ovule in each ovary. एनसीईआरटी मध्ये जे एक्स्ट्रा पॉइंट्स दिलेले ते एवढेच पॉइंट्स आहेत. त्याच्यामध्ये एक तर त्यांनी मेजला कॉर्न कॉब बोलले, दुसरा पॉइंट म्हणजे की त्यांनी फिमेल इन्फ्लोरोसेन्सचे तर त्याला टॅझल बोलले. थर्ड थिंग ते लोक काय बोलतात आहे की ॲनिमोफिली फ्लावर्स हे मोस्टली प्लांट्स कोणते असतात बेटा, मोनोकॉट म्हणजे ग्रासेस असतात मोस्टली. एनसीईआरटीनुसार ॲनिमोफिलस प्लांट्स जे असतात हे मोस्टली कोण असतात बेटा, ग्रासेस. मेज काय एडिबल ग्रास आहे, ग्रास मध्येच जातोय मेज. आणि मग हा मोनोकॉट आहे की डायकॉट आहे बेटा, मोनोकॉट. ग्रासेस आर व्हॉट, वी हॅव स्टडीड मोनोकॉट. तुम्हाला आठवते इथे ग्रास होता त्या दिवशीचा, काय होतं बेटा ते आपण कोणाला आठवतं, इथे मी इथे केलं रिजनरेशन. कुठल्या मेरिस्टेमने होता आठवत, ही इमेज काय होती, हा इंटर गॅलरी मेरिस्टेम. काय होतं इथे ग्रीन कलरचा ग्रास होता बेटा, इथे काव दाखवली होती, काव ती खाते टिप टिप खाल्ले.
त्यानंतर वापस रिजनरेट होत आहे, राईट. इट इज बिकॉज ऑफ विच मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम. हे आपण स्टडी केलं होतं, राईट. तर ते ग्रास, मग ग्रास कोण आहे, मोनोकॉट आहे की डायकॉट आहे, मोनोकॉट आहे, बरोबर. मेस पण काय आहे, मोनोकॉट आहे, ठीक आहे. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट की हे लोक काय बोलतात आहे की हे जे ॲनिमोफिलस फ्लावर्स असतात ना बेटा, प्लांट्स, तर त्यांची जी ओव्हरी असते ना, तर इनसाइड ओव्हरी सिंगल ओव्ह्यूल इज देअर, है ना. सिंगल ओव्ह्यूल म्हणजे काय की एका ओव्हरीचं कन्वर्जन फ्रूटमध्ये असतं. मग ह्या फ्रूटमध्ये किती सीड्स दिसतील, सिंगल. का बेटा, कारण ओव्हरीच्या आतमध्ये जितके ओव्ह्यूल्स सीडमध्ये कन्वर्ट होतात, ओव्हरी फ्रूटमध्ये असते. मग जर ओव्हरीच्या आतमध्ये एकच ओव्ह्यूल आहे तर मग ऑफकोर्स ह्या फ्रूटच्या आतमध्ये किती सीड्स असतील, सिंगल. एवढं लक्षात ठेवायचं आहे, ओके. सो दे आर सेइंग व्हॉट, एनिमोफिलस प्लांट्स ऑफन हॅव अ सिंगल ओव्ह्यूल इन ईच ओव्हरी. एवढं लक्षात आलंय बेटा, हे NCERTचे पॉइंट्स. आता दुसऱ्या गोष्टी आपण एनिमोफिली स्टडी करतोय. मग एनिमोफिलीमध्ये यू जस्ट टेल मी बेटा, हे एवढं लिहून झालंय इम्पॉर्टंट पॉइंट्स NCERTचे. बेटा मॉडिफिकेशन्स काय काय वाटतं, अडॅप्टेशन्स काय असेल, जस्ट टेल मी. जे पॉलन ग्रेन्स असणार आहे, इथे जे पॉलन ग्रेन्स असेल, हे पॉलन ग्रेन्स, आता ही एनिमोफिली आहे, ठीक आहे, विंड पॉलिनेशन. तर पॉलन ग्रेन्स दे विल बी हेवी और दे विल बी लाईट वेट. कसे असतील, येस, पॉलन ग्रेन्स कसे पाहिजेत बेटा आपल्याला, पॉलन ग्रेन्स दे विल बी लाईट वेट. लाईट वेट म्हणजे लक्षात आले, हलके असतात. वाय बेटा, कारण जर हेवी असतील तर विंडचे पॉलिनेशन होणार नाही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, हे जे आहे पॉलन ग्रेन्स, दे शुड बी ड्राय और दे शुड बी वेट. ड्राय पाहिजे. का ड्राय पाहिजे बेटा, कारण जर ड्राय असतील तरच इकडे तिकडे विंड घेऊन जाईल ना. जर ते वेट असतील, स्टिकी असतील तर कुठेतरी चिटकून राहतील, हवा त्याला घेऊन नाही जाऊ शकत आहे. आले लक्षात, हवाला फक्त ते पॉलन ग्रेन्स एका प्लांट कडून दुसऱ्या प्लांट कडे उचलून उडून न्यायचं आहे. सो ऑफकोर्स हाऊ द पॉलन ग्रेन शुड बी ड्राय अँड लाईट वेट, बराबर. बट व्हॉट अबाउट स्टिग्मा, स्टिग्मा कशी पाहिजे बेटा, स्टिग्मा कशी पाहिजे, इट शुड बी स्टिकी. वाय इट शुड बी स्टिकी बेटा, कारण जर स्टिग्मा स्टिकी असेल तर पॉलन ग्रेन असं जर आलं असेल तर ती त्याला काय करते, स्टिक करून घे, मग पॉलन ग्रेन पुढे जाणार नाही. आले लक्षात. सो हाऊ इट शुड बी स्टिकी. अनदर थिंग इट इज बेटा की स्टॅमेन्स है ना. सो हां, इथे एक जी लाईन दिली आहे, स्टॅमेन्स अँड स्टिग्मा आर एक्सपोज टू एअर करंट्स. मीन्स पुन्हा ॲनिमोफिलस फ्लावर्स आहे. सपोज बेटा आता हा जो फ्लावर आहे आपल्याकडे, इट इज वेल एक्सपोज्ड. थांबा एकच मिनिट, अजून वेल एक्सपोज्ड नाही झालाय. दिसते तुम्हाला, याच्यामध्ये अँथर्स दिसत आहेत का तुम्हाला, नाही दिसत आहे. का बेटा, कारण हा अजून बर्ड कंडिशनमध्ये पूर्ण ओपन नाही झाला. मग जर मीन्स दे आर नॉट एक्सपोज, दिसत नाहीये म्हणजे तुम्ही काय बोलणार आहे, दे आर नॉट एक्सपोज, बरोबर. बट बेटा वेन यू ओपन दॅम, हे आपण त्यांना असं 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 पूर्ण ओपन केलंय. आता ओपन झालेत, हे मीन्स वेल एक्सपोज्ड आहे. आता काय होईल बेटा, आता विंड आले की ऑफकोर्स विंड इझिली यांना घेऊन तिकडे येतं घेऊन जाणार आहे ना, पॉलिनेट करेल ते. हे असं लक्षात येते, मी काय करते, इकडून विंड येते, याला घेते आणि घेऊन टाकते. सो दे आर सेइंग व्हॉट नाव की इफ विंड पॉलिनेशन इज देअर देन ऑफकोर्स द स्टिग्मा अँड इवन द अजून द अँथर्स दे शुड बी वेल एक्सपोज्ड, असे ओपन पाहिजे, सो दॅट दे कॅन बी इझिली ट्रान्सफर्ड. एवढं एक लक्षात आलंय बेटा. सो दॅट इज वाय दे आर सेइंग व्हॉट की स्टिग्मा अँड स्टॅमेन्स आर एक्सपोज्ड टू एअर करंट्स, राईट. ते आहे. अनदर थिंग बेटा की सपोज आता जस्ट इमॅजिन करा, हा असाच एक फ्लावर, मी हे पेटल्स घेतले, फ्लावर ओपन केल्या, ठीक आहे. पेटल्सचे एवढे मोठे मोठे आहेत पेटल्स, ओके. आणि जर बेटा मी एक छोटासा एवढा छोटासाचा स्टॅमेन घेतला, स्टॅमेन आहे ना, मी खूप छोटासा घेते. स्टॅमेन मीन्स ज्याच्यावरती अँथर आहे. आता हे पेटल्स एवढे मोठे आहेत आणि मी अँथर एवढा घेतला छोटासा, म्हणजे त्याची फिलामेंट, तुम्हाला माहिती ना, अँथर आठवला, स्टॅमेन आठवला, फिलामेंट आणि वरती कोण असतात, अँथर. मग आता मला एक सांगा, जर हे असं घेतलं, आता हे छोटंच आहे, तर मला एक सांगा, जर त्याची फिलामेंट, स्टॅमेनची फिलामेंट छोटी आहे तर अँथर एवढा खाली हाईटला असेल, राईट. मग विंड आरामात घेऊन जाईल का पॉलन ग्रेन्सला उचलून तिकडे, नाही, कारण हे मध्ये येतात ना पेटल्स.
पण तेच जर तुम्ही असं केलं तर बेटा पेटल्स असे आणि हे असं मोठं घेते आता हे असं, तर चालेल का? फिलामेंट जर मोठी असेल, पेटल्स खाली गेले, फिलामेंट्स मोठे असेल तर काय होईल बेटा? इझिली दे कॅन बी पॉलिनेटेड. एवढे लक्षात आले बेटा? ओके. सो दॅट इज वाय दे आर सेइंग व्हॉट की स्टॅमेन्स आहे ना, तर स्टॅमेन्स आर एक्झर्टेड विथ, स्टॅमेन्सला काय प्रेझेंट आहे? लॉंग फिलामेंट्स आहे. स्टॅमेन्सला काय बेटा? लॉंग फिलामेंट्स आहेत. ठीक आहे. बट अनदर वर्ड इज देअर व्हॉट? वर्सेटाइल एंथर. ठीक आहे. अनदर इट इज व्हॉट? वर्सेटाइल एंथर. मी आहे ना हे डिफरंट आता डायग्राम्स तुम्हाला दाखवेल, पण सध्या एक सांगते. कसं असतं बेटा की वेन यू टेक स्टॅमेन, व्हॉट यू आर टेकिंग? स्टॅमेन. In stamen, two parts are there. One it is filament and another it is what beta? Anther. ठीक है? One is filament and another it is what? Anther. Suppose this is filament and this is what? The anther. बेटा they are saying what? कि हे जे पोझिशन आहे ना अँथरची आणि फिलामेंट्सच्या कनेक्शनची, हे डिफरंट असतात वेगवेगळ्या याच्यामध्ये. आता इथे तुम्ही बघितलं तर फिलामेंट ह्या पॉइंटवरती अटॅच झालेली आहे, म्हणजे अँथरच्या बेसला अटॅच झाली आहे. ठीक आहे. आता असंच आपल्याला इथे फक्त एकच आहे आपल्या याच्यामध्ये, दॅट इज वर्सेटाइल अँथर. एवढंच आहे. नाउ व्हॉट इज वर्सेटाइल अँथर? यू नो की सपोज दिस इज अँथर लाईक दिस अँड फिलामेंट कुठे अटॅच होते माहिती? त्याच्या इकडून असे. हे मी तुम्हाला फोटो मला ड्रॉ नाही करता आला व्यवस्थित, पण मी ते तुम्हाला दाखवते की विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ व्हॉट बेटा? दी अँथर्स. नंतर आपण बघूया, त्याला आपण बोलताय वर्सेटाइल. बेटा 1 मार्कचा क्वेश्चन ह्या वर्सेटाइल अँथर वरती होता. काय होता बेटा? 1 मार्क क्वेश्चन ऑन वर्सेटाइल अँथर्स. हे जेव्हा तुम्ही रीड कराल तेव्हा मी गुगलवरून ती इमेज तुम्हाला दाखवते. वर्सेटाइल म्हणजे काय असतं? मीन्स व्हॉट दे आर सेइंग की ते ह्यानुसार अटॅच होतं, इथे अटॅच होतं. ह्या डायग्राममध्ये आणि या डायग्राममध्ये फरक आहे, बरोबर? सो तसं ते सांगते मी. बट दिस वर्ड इट इज इम्पॉर्टंट. नाव अनदर अडॅप्टेशन ऑफ द एनिमोफिलस फ्लावर्स. डू यू थिंक बेटा देर इज एनी नीड ऑफ ब्राइट कलर, नेक्टर, फ्रॅग्रन्स फॉर दीज एनिमोफिलस फ्लावर्स? गरज आहे का बेटा? नाही आहे. ब्राईट कलरची गरज नाही आहे, नेक्टरची गरज नाही आहे, आणि कुणाची गरज नाही आहे बेटा? दॅट इज फ्रॅग्रन्सची गरज नाही. का बाळा? बिकॉज हे कोण पॉलिनेट करणार आहे? विंड. अँड विंड इट इज अबायोटिक, इट डजंट रिक्वायर ऑल दीज थिंग्स. बराबर. सो वेदर इट इज इकॉनॉमिक और नॉन इकॉनॉमिक, एक्सपेन्सिव्ह. इकॉनॉमिक आहे, इकॉनॉमिक इट इज. इकॉनॉमिक मीन्स स्वस्त आहे ना, जास्त एनर्जी खर्च होत नाही आहे. एवढं लक्षात आलं बेटा छोट्या छोट्या गोष्टी? ठीक आहे. चल आता नाव व्हॉट दे आर सेइंग अबाउट द एनिमोफिल. सी बोर्डच्या एक्झाममध्ये हे जे अडॅप्टेशन्स दिलेले आहेत 2 मार्क्सचे क्वेश्चन्स येतात थिअरीमध्ये. 2 मार्क्स क्वेश्चन्स फॉर अडॅप्टेशन्स. सो रोजच्या रोज थिअरीची रायटिंगची प्रॅक्टिस करायची. जे टॉपिक्स होत आहेत फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे, बायोचे, जे पण टॉपिक्स होत आहेत तर ते राईट डाऊन करायचे, क्वेश्चन अँड आन्सर्स प्रिपेअर करायचे आहेत. सो हिअर चलो सी बेटा व्हॉट दे आर सेइंग. Abiotic agents, these are what? Non-living we have seen. Which are these beta? Wind and water we have seen, right? First it is pollination by what? Wind. So what you will call it as? Anemophilia. ठीक है. What word they are saying? Most of the important crop plants are काय असतात? Wind pollinated. ठीक है. आता बघा क्रॉप प्लांट्स बोलले. You know what are crop plants? यांची आपण शेती करतो है ना, ज्यांची आपण शेती करतो. पुन्हा कुणाची शेती करतो बेटा? लाईक होम, व्हीट, राई, बार्ली, ओट्स अँड वन मोर. कॉर्न मध्येच मेज येत आहे. कॉर्न मध्येच काय येत आहे? मेज येत आहे. ठीक आहे. हे सगळे आहे, हे सगळे मोनोकॉट्स आहे. हे सगळे खातोय आपण. काय काय सांगा परत मोनोकॉट मध्ये? व्हीटचं इमॅजिन केलं. व्हीटचं कसं असतं? छोटंसं असतं. बघितलं व्हीटची शेती केलं? राईट. येस व्हीट आहे. अजून कोण आहे? राईस. हा राईस. हा कॉर्न, राई, बार्ली, ओट्स. हे सगळे एक्झाम्पल्स लर्न करून यायचे आहेत उद्या. आजच्या आज जे येतं हे लर्न करून टाकायचे. आलं बाळांनो लक्षात सगळ्यांना? सो राई मोहरीसारखं, पण राई नाही, तसं नाही आहे. मोहरी इट इज मस्टर्ड आहे. राई येते ते सांगते ते काय असतात. अँड ओट्स यू नो ओट्स काय असतात ते. हां
देन ऑल्सो काय दिलंय बेटा, दॅट इज पाम्स. पाम कशात येतो तर बेटा आपण घेतलेलं पाम. पाम म्हणजे जिम्नोस्पर्म्स आहे की एंजिओस्पर्म्स मध्ये पाम कशात येतोय बघून सांगा मला, का मग टेरिडोफाइट्स मध्ये जाईल. यू हॅव टू सी दॅट. ठीक आहे. पाम एक्झाम्पल बोल. अडॅप्टेशन्स मध्ये बघा, एनिमोफिलस फ्लावर्स, हाऊ दे आर. एनिमोफिलस फ्लावर्स दे आर व्हेरी स्मॉल, inconspicuous. What is the meaning? Write down inconspicuous. Yes, write down inconspicuous means not easily visible. ज्यांना माहित नाही, write down inconspicuous. हे फ्लावर्स कसे असतात विंड पॉलिनेटेड, दे आर व्हेरी स्मॉल, छोटे छोटे असतात है ना, स्मॉल असतात. इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे काय, दिसत नाही व्यवस्थित आणि कलरलेस असेल, विदाउट नेक्टर अँड विदाउट फ्रॅग्रन्स. वी नो बेटा फ्रॅग्रन्स मीन्स ओडर आहे. इफ दे आर इनकॉन्स्पिक्युअस, स्मॉल स्मॉल, सो दे विल ते कशात येऊ शकतात बेटा, बंच मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. नॉट कंपल्सरी की येतीलच असं है ना. सो दे मे बी सिंगल और दे मे बी इन इन्फ्लोरेसन्स. बट नेक्स्ट pollen grains. कसे पाहिजे pollen grains? Light in weight, dry, produce in large number to increase chances of pollination considering weight of. बरोबर. So directly why pollen grains they are produced in large number? का बेटा? Because there are more chances of what wastage है ना. So त्यामुळे. नेक्स्ट स्टिग्मा. स्टिग्मा कशी बोलले बेटा, फेदरी, फेदर सारखी असते. कशासाठी? इफ इट इज फेदरी देन इट विल ट्रॅप दी पॉलन्स है ना, कॅरीड बाय विंड करंट्स. क्लिअर बेटा, झाले इथपर्यंत सगळं. सो दिस इज व्हॉट एनिमोफिली. हे 2 पॉइंट्स आपले झाले होते. अच्छा, आफ्टर दॅट हिअर आहे ना, देर इज व्हॉट बेटा, इथे जे आहे तर हे फीवर बोललेले. कुठला फीवर? हे फीवर. इट इज राईट ऑन हे फीवर. नाही नका लिहू सांग हे फीवर. हे फीवर काय असणार बेटा, इट इज ॲक्च्युली एलर्जिक. पेशंट्स आहे ना, दे आर एलर्जिक टू पॉलन ग्रेन्स. तुम्हाला माहिती आहे, देर आर सम पेशंट्स की ते असं त्यांनी स्मेल केलं ना, दे स्टार्ट स्नीजिंग. इट मीन्स दे आर एलर्जिक टू व्हॉट, पॉलन ग्रेन्स है ना. वेन वी टेक असं आपण स्मेल घेतोय, सो इट मीन्स पॉलन ग्रेन छोटे छोटे असतात तर ते नाकात जातात. त्यामुळे काय होतात बेटा तिथे, सो आची होते. हां म्हणजे ते काय होत असतं ते, दॅट इज दे स्नीजिंग होते. आपल्यासारखं नाही, आपण सेन्सिटिव्ह नाही आहे म्हणून आपण एखाद वेळेस स्नीजिंग केली तर केली. पण ती लोक जे तर खूप कंटिन्युअसली, एलर्जिक पेशंट्समध्ये डिफरन्स असतो बेटा. एलर्जिक पेशंट्स कंटिन्यू स्नीजिंग करतात है ना, मग आपण त्यांना बोलतो एलर्जिक आहे. सो दे आर सेइंग व्हॉट की पॉलन्स ऑफ विंड पॉलिनेटेड प्लांट. बेटा MCQ एक सांगू तुम्हाला, आता आपण कोर्स करतोय, लिसा बोर्डच्या बुकमध्ये जे पण असे बॉक्सेसमध्ये दिलेले आहे त्यांनी है ना, ऑलवेज रिमेंबर एक्सेट्रा, हे तुमच्या NCERT आलेली आहे त्याच्यामध्ये. आणि काही काही बॉक्सेसमध्ये त्यांनी AIPMTचे क्वेश्चन्स किंवा नीटचे क्वेश्चन्स दिले. आले लक्षात? नीटचे जे आधीचे जे सिलेबसमध्ये होते जे पण क्वेश्चन्स आहेत, नीटचे क्वेश्चन्स AIPMT, नीटच्या आधी कुठली एक्झाम होती AIPMT, तर ते जे नॅशनल लेवलचे एक्झाम्स आहेत तर ते जे कंटेंट आहे ते यांनी इथे घेतले. हे सगळं NCERTत नाही आहे सगळं, आणि NCERT जे आहेत ते सगळे याच्यात आलेले. ओके, चल आता पुढचं. सो दे आर सेइंग पॉलन्स ऑफ हे फीवर जो आहे बेटा, तर हे फीवर इट इज रिलेटेड विथ विच टाइप ऑफ प्लांट्स, एनिमोफिलस प्लांट्स है ना, एनिमोफिलस प्लांट्स है ना. ते अमंग पीपल दोज आर सेंसिटिव टू पॉलन्स अँड इट इज कॉज्ड बाय, बघ बेटा, हायपर सेन्सिटिव्हिटी टू पॉलन. व्हॉट इज हायपर सेन्सिटिव्हिटी? एक्सेसिव्ह सेन्सिटिव्ह. म्हणजे मी म्हटले ना की आता मी हायपर सेन्सिटिव्ह नाही, आय एम नॉर्मल, मग मी याला फक्त असं हे केलं मला काहीच नाही होत आहे. मी जर जोरात असं केलं तर ऑफकोर्स एखादा तरी पॉलन ग्रेन अँथर तरी नाकात जाणार आहे ना, तुमचं हे प्रेशर नाही, मग तेव्हा आय विल स्टार्ट स्नीजिंग. पण एकच आम्ही स्नीज करेल बिकॉज आय एम नॉट हायपर सेन्सिटिव्ह. बट दोज पीपल हु आर हायपर सेन्सिटिव्ह, त्यांनी नुसतं असं जरी केलं तर लगेच त्यांना ना दे विल स्टार्ट कंटिन्युअसली स्नीजिंग. ते कंटिन्यू स्नीजिंग करतात, डोळ्यामधून पाणी येतात, डोळे लाल होतात. हे सगळे जे सिम्पटम्स आहे हे सेन्सिटिव्हिटी एलर्जीची असते. हे डिफरन्स असतो नॉर्मल पर्सन आणि एलर्जिक पेशंट्समध्ये. एवढं लक्षात आलं. सो व्हॉट इज द MCQ हिअर बेटा, की हे फीवर इट इज रिलेटेड विथ व्हॉट, एलर्जी टू pollen grains of which plants, wind pollinated plants.
क्लिअर बेटा? ठीक आहे. बुक ज्यांच्याकडे आहे त्यांनी पटकन अंडरलाईन करून घ्या. ज्यांच्याकडे फर्स्ट इयर दे आर सेइंग व्हॉट एनसीईआरटी. बघा पहिल्याच याच्यात एमसीक्यू आहे का? एनसीईआरटी बुक आहे सगळ्यांकडे ज्यांच्याकडे जे नीटचे आहेत ते बघा. सो प्लांट्स यूज 2 अबायोटिक and 1 बायोटिक. आणि लक्षात मी बोलले होते 2 अबायोटिक अँड 1 अबायोटिक. अबायोटिक मध्ये कोण आहे? विंड अँड वॉटर. बायोटिक मध्ये फक्त काय घेतलंय? ॲनिमल. कारण ॲनिमल्स मध्ये स्नेल, बर्ड एक्सेट्रा ते सगळे येऊन जातात. एवढं लक्षात आलं एमसीक्यू नीट स्टुडंट? ठीक. नेक्स्ट बेटा, मेजॉरिटी ऑफ प्लांट्स यूज बायोटिक एजंट्स फॉर पॉलिनेशन. खूप महत्वाची लाईन. इथे जे मी तुम्हाला बोलते ना की अरे तुम्ही हे काढा म्हणून जे आहे तर तुम्हाला हे लिहावं लागेल. चला एनसीईआरटी स्टुडंट्स घ्या बरं पुढे. ते लिहायचं आपल्याला. काय लिहिणार फर्स्ट याच्यामध्ये बेटा? बायोटिक. हा 2 बायोटिक. अबायोटिक. 2 अबायोटिक. अबायोटिक अँड 1 बायोटिक. ठीक आहे? लिहा. 2 अबायोटिक कोण आहे बेटा? विंड अँड वॉटर. राईट डाऊन फास्ट. आणि दुसरं बायोटिक मध्ये कोण आहे बेटा? दॅट इज ॲनिमल्स. ठीक आहे? हे एक झालंय. बट बायोटिक अबायोटिक असून सुद्धा मेजॉरिटी ऑफ प्लांट्स जे येतात ते काय यूज करतात? बायोटिक. ठीक आहे? सो इथून घेत मेजॉरिटी यूज बायोटिक. मेजॉरिटी ऑफ प्लांट्स आणि पुढे काय लिहिणार आहे बेटा? बायोटिक. सो बायोटिक. आपल्या शॉर्ट मध्ये लिहायचं बायोटिक एजंट्स यूज करतात है ना. तसं ओनली अ स्मॉल पोर्शन ऑफ प्लांट यूज अबायोटिक एजंट्स. बरोबर आहे. जर बायोटिक आणि अबायोटिक असतील तर मेजॉरिटी मध्ये बायोटिक यूज करतील आणि स्मॉल अमाउंट मध्ये अबायोटिक. पण पुढे अजून आहे pollen grains coming in contact with the stigma is a chance factor in both air, wind and water pollination. पुन्हा एकदा व्हॉट इज चान्स फॅक्टर? रॅन्डम. चान्स फॅक्टर म्हणजे काय? लक. बाय चान्स. म्हणून चान्स फॅक्टर म्हणजे बाय चान्स. बाय चान्स म्हणजे काय? लक है ना. पुन्हा एकदा ते काय बोलतात? ते का पॉलन ग्रेन्स लार्ज नंबर मध्ये असतात? बिकॉज राईट टाइप ऑफ पॉलन ग्रेन विल रीच टू द स्टिग्मा. हे जे चान्सेस असतात दे आर व्हेरी लेस है ना. सो दे आर सेइंग पॉलन ग्रेन्स कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ स्टिग्मा है ना. ऍक्च्युली हे कोणते पॉलन ग्रेन्स पाहिजे होते? राईट टाइप. कुठले वाले बेटा? राईट टाइप ऑफ. राईट टाइप ऑफ तुमच्या बुक मध्ये लिहा एनसीईआरटीच्या. राईट टाइप ऑफ पॉलन ग्रेन्स है ना कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ स्टिग्मा is a which factor? Chance factor in both in wind and water pollination. To compensate for these uncertainties हाँ. and associated loss of pollen grains, the flower produce enormous amount of pollen when compared to the number of ovules available for pollination. बरोबर. Ovules means inside ovule which gamete is present? Male की female gamete? Female. मग नेहमी फिमेल गॅमेट ही कमी असते नंबर मध्ये आणि मेल गॅमेट्स काय असतात? नेहमी जास्त असतात है ना. कारण का बेटा? बिकॉज देर आर इन ऑर्डर. वाय बेटा? बिकॉज देर आर मेनी चांसेस ऑफ फेलियर ऑफ मेल गैमेट्स. ओके. आता मैम वो वाला अपने को स्टेटमेंट में आ सकता था. आएगा है ना. क्वेश्चंस में देखते हैं अभी. अच्छा इथे आता वाचा. एक लाईन वाचायची हा बेटा. लगेच आपण एमसीक्यूज घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी का फोकस करायला सांगते. रीड फर्स्ट लाईन. लक्षात येत आहे कसं? बायोटिक आणि अबायोटिक घेतलं तर कोण कॉमन आहे? जर आपण बायोटिक एजंट्स आणि अबायोटिक एजंट्स घेतले तर मोस्टली कोण आहे कॉमन? बायोटिक आहे आणि अबायोटिक लेस कॉमन आहे. ठीक आहे. आता अबायोटिक मध्ये पण 2 ऑप्शन्स आहे. एक विंड आहे आणि एक वॉटर आहे. मग या दोघांपैकी पण मोस्ट कॉमन कोण आहे? विंड आहे आणि वॉटर कमी आहे. लक्षात आले क्वेश्चन्स कसे येते? ठीक. त्याच्यानंतर नेक्स्ट हे झालं फर्स्ट एमसीक्यू. दुसरं बरोबर. नॉन स्टिकी मीन्स ड्राय. दिस इज सेकंड पॉइंट. थर्ड दे ऑफन possess करेक्ट है. ठीक. फोर्थ हाँ
बरोबर की स्टिग्मा का लार्ज आणि फेदरी असते टू ट्रॅप व्हॉट दी एअरबॉर्न पॉलन ग्रेन्स. एअरबॉर्न मीन्स एअरच्या थ्रू येतात ना पॉलन ग्रेन्स, त्यामुळे. नेक्स्ट बरोबर, हे झालंय 6th पॉइंट. ओके नेक्स्ट. बरोबर, इथे लाईन काय आलेली आहे, एनसीईआरटी काय बोलते, स्टाईल आणि स्टिग्मा जी आहे तर त्याला त्यांनी टॅझल्स बोललेले आहेत. एनसीआर बोर्ड्स मध्ये त्यांनी मेल इन्फ्लोरेसेन्सला टॅझल्स घेतलं होतं. हां, विच वेव इन, हे लक्षात आलंय का स्टाईल्स एवढ्या मोठ्या असतात है ना, ते सिल्क एवढं मोठं असतं. सो वाय, बिकॉज दे वेव इन द विंड. कशासाठी बेटा, विंडच्या टू ट्रॅप द पॉलन ग्रेन्स. हां, अँड देन ओके. आता हे झालं, हा तुमचा कितवा पॉइंट झालेला आहे बेटा, हा 8th होता आणि हा 9th पॉइंट होता. इथेच असं केलंय त्यानुसार तुमच्या एनसीईआरटीच्या बुकमध्ये लाईन टू लाईन अंडरलाईन पाहिजे आणि प्रत्येक याच्या जे जे इम्पॉर्टंट आणि 1 2 3 4 नंबरिंग करा आणि स्वतःच्या नोट्समध्ये लिहिता येत असेल तर वेल अँड गुड. ते बेटा चल, आता हे सगळं मी का सांगते तुम्हाला तर ते आपण बघूया. सांगते PYQs मध्ये जाते मी आता. आपल्याला 4 मार्क्स देतोय. चल, किती नंबरचा क्वेश्चन होता बेटा तो, हाच आहे ना, विंड पॉलिनेशन मध्ये. ही डायग्राम एनसीईआरटीची बुक आहे, एनसीईआरटीची बुक आहे तुमच्याकडे तर डायग्राम बघा एनसीईआरटीचा. हा एक्चुअली वो फिर से ओपन करा. दिस वन बेटा, इन दिस आहे ना, ही जी डायग्राम दिलेली आहे तर इथे खाली दिले ही वाली डायग्राम मेसची आहे. दिसते सगळ्यांना, मेसची डायग्राम आहे ही, दिसते ना, हे बघा. तर इथे त्यांनी बोललेलं आहे की विंड पॉलिनेटेड प्लांट शोईंग कॉम्पॅक्ट इन्फ्लोरेसेन्स अँड वेल एक्सपोज्ड स्टॅमेन्स. इन्फ्लोरेसेन्स कसं आहे, कॉम्पॅक्ट, आणि स्टॅमेन जे तर वेल एक्सपोज्ड आहे. स्टॅमेन्स पण एक्सपोज्ड आहे, स्टाईल जे तर ती पण एक्सपोज्ड आहे ना. सो सगळे एक्सपोज्ड पाहिजे. का बेटा एक्सपोज्ड पाहिजे, विंड को इजी रहेगा ना वो. हां, ते आता मी अजूनही घेतलेलं नाहीये ना, याचा तुमचा हायड्रोफाइट्स आहे. विंड पॉलिनेटेड हे अजून झालेलं. अच्छा, याच्यामध्ये आयडेंटिफाय द करेक्ट डिस्क्रिप्शन अबाउट द गिवन फ्लावर फिगर. ही वाली फिगर एनसीईआरटीचीच आहे. हे दिसते का बेटा, एनसीईआरटीची ही वाली डायग्राम आहे. ही वाली दिसली, ही डायग्राम विचारली आहे त्यांनी, म्हणून म्हणते ना की डायग्राम्स करा. दिस इज ॲक्च्युअली द फिमेल इन्फ्लोरेसेन्स आहे. का फिमेल इन्फ्लोरेसेन्स येईल बेटा, कारण वरती मेल फ्लावर्स घेतले, फिमेल इन्फ्लोरेसेन्स एरो त्यांनी असं दाखवलेलं आहे. ठीक आहे, ही डायग्राम. मग ही डायग्राम वरून आपल्याला लगेच कळतंय की दिस डायग्राम इथे लिहिलेलं आहे की दिस इज ऑफ मेस अँड हे जे तर ॲनिमोफिलस आहे. इट इज व्हॉट, ॲनिमोफिलस. सो हिअर करेक्ट विचारतात बघा काय आहे. आता ॲनिमोफिलस जे आपण बघितलं, क्वेश्चन कधीचा आहे बघा, 2024 लास्ट इयरचा आहे ना. सो व्हॉट इज दिस बघा, फर्स्ट वाचा. Is this correct? Yes. The wind pollinated plant है ना, inflorescence showing what, this is showing flowers with well exposed stamens. Stamens काय बेटा, well exposed आहे बेटा. showing इथे दिलेलं आहे की खाली फिगरच्या खालची लाईन आहे डायरेक्ट जशीच्या तशी. कुणाकडे एनसीईआरटी वाचा बरं, एनसीईआरटीच्या बुक मध्ये ही लाईन ही खालचं वाचा. आपने पहले ही बोला था कि वही मतलब वेल एक्सपोज होता है. हां, आणि ते सांगितलं पण होतं मी, आणि त्यांनी इथे डायरेक्ट लाईन पण आली. हे बघ वाच बेटा, कॉम्पॅक्ट इन्फ्लोरेसेन्स अँड वेल एक्सपोज स्टॅमेन्स. आणि हा कुठला प्लांट आहे बेटा, विंड पॉलिनेटेड. बघा लाईन कशी झाली, विंड पॉलिनेटेड प्लांट आणि काय बेटा, इन्फ्लोरेसेन्स आहे बरोबर, आणि वेल एक्सपोज स्टॅमेन्स. आले लक्षात. एनसीईआरटीच्या लाईन्स का प्रत्येक लाईनकडे लक्ष द्यायला पाहिजे. बघितलं बेटा, हे तेच आहे ना, इथपर्यंत असं. फक्त त्यांनी कॉम्पॅक्ट हवं घेताना पण इन्फ्लोरेसेन्स आणि वेल एक्सपोज स्टॅमेन्स, राईट, कसं प्रिपेअर करायचं आहे ते. चल, सो 1 वाला करेक्ट आहे बेटा. दुसरा तर हे तर आपल्याला लगेच कळतंय ना की हा करेक्ट आहे. बी आहे का, वॉटर पॉलिनेटेड आहे का, हा नाही, हे रॉंग करून टाका. क्लिस्टोगॅमस फ्लावर्स आहे का, हे क्लिस्टोगॅमस कसे असतात बेटा, तर क्लोज्ड आहे, हे तर ओपन आहे, वेल एक्सपोज्ड आहे. नंतर काय, कॉम्पॅक्ट इन्फ्लोरेसेन्स शोईंग कम्प्लीट ऑटोगॅमी, पण नाही आहे कारण हा कम्प्लीट अँड ऑटोगॅमी कशात येते बेटा, कम्प्लीट ऑटोगॅमी सेल्फ क्लिस्टोगॅमी मध्ये.
क्लिस्टोगॅमी मध्ये कम्प्लीट ऑटोगॅमी आहे. ऑटोगॅमी सेल्फ पॉलिनेशन. कोणत्या फ्लावर्स मध्ये असते ऑटोगॅमी? जे क्लोज्ड असतात है ना. आणि ही नाहीच आहे. हे सरळ सरळ लिसन, नीटचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे. जरी तुम्हाला हे 3 माहित नाहीये पण तुम्ही ह्याच्याबद्दल कॉन्फिडेंट आहात. हे काय आहे तर ज्याच्यावरती तुम्ही कॉन्फिडेंट आहात ना तो पॉईंट फक्त बघायचा. बाकीच्या तिघांवरती वेळ घालवायचा नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही. इथून डायरेक्ट आन्सर भेटतंय. 4 मार्क्स भेटले बेटा मुलाला है ना. वर्षभराच्या मेहनतीचे हा क्वेश्चन त्यांनी विचारला होता. आलं बेटा लक्षात. म्हणून सांगते एक एक लाईन त्याची इम्पॉर्टंट असते एनसीईआरटीची. चल दुसरा क्वेश्चन आहे का आपल्या याच्याशी? अपना ये नहीं है ना ऊपर की, ये नहीं ये है क्या? एक बात हाँ बोला बेटा आता इथे 2023 चा. See, transfer of pollen grains from anther to stigma of another flower of same plant. बोला किती वेळा झाले? किती मार्क्स मिळाले? नीटचा क्वेश्चन है ना. मणिपूर मध्ये जे नीट झाली ते त्याचे काय बोलणार तिथे? गिटोनोगॅमी, नेबरिंग. बरोबर बेटा. ठीक. आता पुढचं हे आपलं आहे का? नाही ना. 6 घेऊ डायरेक्ट. चल 6 बघा. A1. 6th है. What is the function of tassels in the corn cob? Tassels कुणाला सांगितलं होतं बेटा? Tassels एनसीईआरटी मध्ये स्टाइल एंड स्टिग्मा को बोला. हां स्टाइल आणि स्टिग्मा. स्टाइल एंड स्टिग्मा म्हणजे ओव्हर स्टाइल. स्टिग्मा स्टिग्मा काय करते बेटा? पॉलन ग्रेन्स ला ट्रॅप करते. बघा बरं. पॉलन ग्रेन्स ट्रॅप पॉलन ग्रेन्स है ना. स्टिग्मा आहे ती. म्हणून ते करेक्शन सांगितलं की एनसीईआरटी मध्ये टॅझल्स ला स्टाइल आणि स्टिग्मा बोलले. स्टिग्मा स्टिकी असते. ती काय करते? ट्रॅप करते. किती मार्क्स भेटले बेटा? 4 मार्क्स. कधीचा क्वेश्चन आहे बाळा? रिसेंटचा क्वेश्चन. ओके. त्याच्यानंतर पुढे हे नाही माहित तुम्हाला पण हे इसका हे तुम्हाला नाही माहिती. नको आता नको. लार्ज कलरफुल आता नको घ्यायला. कलरफुल आहे फ्रॅग्नंट फ्लावर्स. हे नको आता नको घ्यायला. अजून काही आहे का? हा वाचा. 8th नंबर क्वेश्चन वाचा. Identify the which question? What they are saying? Identify the काय? इनकरेक्ट विचारले त्याने. इनकरेक्ट है ना. आपण मिस्टेक काय करतो घाई 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 मध्ये? इनकरेक्ट बघतच नाही, करेक्टच बघतो है ना. मी अजून गेली नाही पुढे. थांबा एक मिनिट. काय विचारलं त्याने? इनकरेक्ट स्टेटमेंट रिलेटेड टू पॉलिनेशन. सी द फर्स्ट. पॉलिनेशन बाय वॉटर्स इज क्वाइट रेअर इन फ्लावरिंग प्लांट्स. ट्रू आहे का? ट्रू आहे. मग कुणाशी रिलेटेड जास्त होतं? विंडशी रिलेटेड जास्त होतं. ठीक आहे. आणि ही लाईन पुढे आता उद्या जेव्हा आपण वॉटर पॉलिनेशन घेऊ तेव्हा अख्खी लाईन जशीच्या तशी लाईन. दुसरं पॉलिनेशन बाय विंड इज मोर कॉमन अमंगस्ट व्हॉट बेटा? अबायोटिक. करेक्ट आहे. बरोबर. आता अजून एक गोष्ट सांग. हे लोक काय चेंज करतात ते सांगतात. ते लोक नेक्स्ट इयर मे बी ह्या वर्षी पण हाच क्वेश्चन विचारते कारण हा 2022 चा आहे. बरोबर. मे बी ह्या वर्षी परत हाच क्वेश्चन विचारतील. पण ते लोक काय चेंज करतील सांगू? इथे जे आहे तर हा जो मोर कॉमन आहे त्याला काय करतील? रेअर किंवा लेस कॉमन करतील. वर्ड चेंज करतात. मोरला काय करतील? रेअर करतील किंवा लेस करतील. इथे क्वाईट रेअरला जे तर नॉट असं काहीतरी टाकून काहीतरी चेंज करतील. आले बेटा लक्षात. त्याच कन्सेप्ट वरती दरवर्षी क्वेश्चन्स येतात. फक्त ते लोक फॉर्मॅट चेंज करतात आणि एक वर्ड फक्त चेंज करतात है ना. आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड ते बघतात आहे. पुढे हे झाले. हे पण अरे हे जास्त झालंय का? अच्छा इनकरेक्ट आहे. दोघं करेक्ट. आता इथे हा क्लिअर कट दिलेलं. थर्ड वाला बघा. फ्लावर्स प्रोड्यूस फाउल ओडर्स म्हणजे खराब स्मेल टू अट्रॅक्ट फ्लाईज अँड बीटल्स टू. हे आपण अजून वाचलं नाहीये. फाउल ओडर वगैरे कुठे लागतं माहिती आहे? जे बॅट्स असतात त्याच्यासाठी. हे उद्या येईल. पण ही पण अशीची अशी लाईन आहे याच्यातली एनसीईआरटीची. ती उद्या आपण. मॉथ्स अँड बटरफ्लायज हे अजून आपलं झालं नाही म्हणून ह्या लाईन्स आता बघू नका तुम्ही. ओके. कारण हे आपल्याला परत उद्या हा क्वेश्चन घ्यायचा आहे. हे दोघांना घ्यायचं आहे. ओके. फक्त मला हे बोलायचं आहे की एक एक लाईनला का इम्पॉर्टन्स देते मी तर ते. चला बघा आता 9th वाला क्वेश्चन रिसेंटचा आहे 2022.
क्लिस्टोगॅमस फ्लावर्स आर इनव्हेरिएबली ऑटोगॅमस. अशीच्या अशी लाईन आलेली आहे का? आहे, आपण वाचलंय. सी तशीच्या तशी. सो क्लिस्टोगॅमस म्हणजे क्लोज फ्लावर्स. दे आर व्हॉट? इनव्हेरिएबली ऑटोगॅमस. Invariably means 100%. They are what? Autogamous. What is autogamy? Self-pollinating. Correct है का बेटा statement? Correct. Correct. दूसरा, क्लिस्टोगैमी is Disadvantages as there is no chance of cross-pollination. True. क्रॉस पॉलिनेशन ने काय होत असतं बेटा? व्हरायटीज येतात, इव्हॉल्युशन. ही लाईन आलेली आहे का बघा बरं. ही लाईन आहे का एनसीईआरटी मध्ये? डिसएडव्हान्टेजेस ची लाईन एनसीईआरटी वाचा बघा बरं. क्लिस्टोगॅमीशी रिलेटेड करेक्ट है का? चेक करो, मला लाइन दाखवा एनसीईआरटी मध्ये. क्लिस्टोगॅमस फ्लावर्स इन ऑटोगॅमस as there is no chance of cross pollination landing on this आणि flowers produce. नाही ही डिसएडवांटेज. हां हे बघ लास्ट वाला, लास्ट लाइन आली आहे. हां डिसएडवांटेजेस ची लास्ट लाइन आहे बेटा. प्रत्येक पॅराग्राफची एनसीईआरटीच्या लास्ट लाइन मध्ये नीटचे क्वेश्चन्स येतात. ही लास्ट लाइन आहे बरोबर. डू यू थिंक that क्लिस्टोगॅमी is advantageous or disadvantageous to the plants? So it is what? Disadvantageous to the plants. Why beta? There is no chance for cross pollination. Next अजून आहे का? नेक्स्ट काय आहे? वाचा हा क्वेश्चन 10th वाला. Xenogamy. Term used for transfer of pollen grains from anther of one plant to to stigma of different plant which during pollination Brings brings genetically different type of pollen grains to stigma. so it is what? Xenogamy. Xenogamy. कधीचा क्वेश्चन आहे? 21 चा. याच्या आधी क्रॉस पॉली सेम डायलॉग कुठे विचारला होता बेटा? कुठल्या इयरला विचारला होता? हा वाला. तो 21 चा होता ना? हा 23 चा. ऑल्टरनेट सेम क्वेश्चन, सेम कन्सेप्ट, पण थोडेसे वर्ड्स चेंज आणि ऑल्टरनेट इयर्स मध्ये विचारले म्हणून PYQs करायचे असतात. चल पुढचं अजून सांगा. अवघड येत आहे क्वेश्चन्स? नाही. नेक्स्ट अजून हे नाही ना, हे नाही सांग. वॉटर हायसिंथ आहे, 2 जनरेशन्स आहे. अरे पण आताचे रिसेंटचे क्वेश्चन्स होते. हे बघा, हे वाचा. 23 वाचा. वाचलंय का कधी बघा? Wind. Flowers which have single ovule in the ovary and are packed into inflorescence are pollinated by Wind. वाचली जशीच्या तशी लाईन बेटा. 2017 चा है ना. आपण त्या बोर्डच्या बुक मध्ये एक्स्ट्रा एनसीईआरटीचा पॉइंट लिहिला होता. एनसीईआरटी जशीच्या तशी लाईन. अजून हे नाही झालेलं आहे. अच्छा हे तुम्हाला जमेल का? तुम्हाला माहित आहे ना मोनोशियस आणि डायोशियस बेटा. किंगडम प्लांटे मध्ये पण घेतलेले मोनोशियस डायोशियस. व्हॉट इज मोनोशियस? मोनोशियस म्हणजे काय असतं बेटा? Monoecious मतलब सिंगल. एकच प्लांट आहे. सिंगल उसपे प्लांट एक ही फ्लावर है and it is having both. मोनोशियस सिंगल आहे ना. म्हणजे हा मेल प्लांट आहे आणि हा फिमेल प्लांट आहे. म्हणजे हा कुठला झाला? कुठली कंडिशन आहे? मोनोशियस कंडिशन आहे. आणि डायोशियस मध्ये इथे ड्रॉ करू. एक प्लांट आहे, याच्यावरती मेल फ्लावर आहे आणि दुसऱ्या प्लांट वरती फिमेल फ्लावर आहे. ही कुठली आहे? डायोशियस. चला आंसर है उसका. डायोशियस फ्लावरिंग प्लांट प्रिव्हेंट्स डायोशियस. डायोशियस कंडिशन म्हणजे काय? 2 डिफरंट प्लांट्स. एका प्लांट मध्ये मेल फ्लावर, एका प्लांट मध्ये फिमेल फ्लावर. हे 2 डिफरंट प्लांट्स असतील तर 2 प्लांट्स आले म्हणून त्याला आपण काय बोलतोय? डायोशियस कंडिशन. मग हे जे 2 डिफरंट प्लांट्स आहेत यांच्यामध्ये ऑटोगॅमी प्रेझेंट आहे आणि युनिसेक्शुअल फ्लावर्स आहे ना बेटा. फ्लावर्स कसे आहे? युनिसेक्शुअल. म्हणून मी मेल आणि फिमेल बोलले. मग जर युनिसेक्शुअल फ्लावर आहे तर ऑटोगॅमी पॉसिबल आहे याच्यात? नाही आहे. याच्यात ऑटोगॅमी पॉसिबल नाही आहे. गिटोनोगॅमी एकटाच आहे, एकाच टाईपचे. गिटोनोगॅमी पण नाही आहे. सो डायोशियस प्लांट मध्ये काय प्रिव्हेंट होत आहे बेटा? ऑटोगॅमी अँड गिटोनोगॅमी. हे लक्षात आलंय?
वेअरॅज इथे ह्या कंडिशन मध्ये मोनोशियस मध्ये जर हा बायसेक्शुअल असेल तर ऑटोगॅमी पण होऊ शकते आणि काय येते बेटा गिटोनोगॅमी पण येण्याचे चान्सेस असतात. बट क्वेश्चन कसले विचारले त्यांनी डायोशियस. पुन्हा एकदा व्हॉट इज डायोशियस कंडिशन बेटा लिहून टाका. डायोशियस दोन प्लांट्स ड्रॉ करा सेपरेट टू डिफरंट प्लांट्स. हा युनिसेक्शुअल आणि टू डिफरंट प्लांट्स असतात. राईट डाऊन डायोशियस कंडिशन. अजून आहे ते अभी जो हम लोगों ने लिए ना वो स्टेटमेंट्स थे. अरे थे अभी इवेंट पॉलिनेशन का हम लोगों ने पढ़ा ना रिसेंट के स्टेटमेंट्स थे उसमें. I think so 16 like नीचे था ना. नीचे है क्या? ऊपर ना इधर. नीचे सॉरी. अच्छा हे सांगा एकच. ही लाईन बघा 17. मेज. Which of the following both autogamy and geitonogamy are prevented? लाईन बघा. हा क्वेश्चन बघा कधीचा आहे नीट 2019 आत्ताच आहे. क्वेश्चन बघा काय दिलं. मेज वरती खूप क्वेश्चन्स येतात. मेज वरती काय बोलतात ते बेटा बघा. आपण आता स्टडी केलेले मेजला स्टडी केलं तर डायग्राम आठवा. मेज दोनों है. मोनोशियस कंडिशन. मेज कसा आहे प्लांट कसा आहे मोनोशियस. वरती कोणते फ्लावर्स आहेत मेल प्लांट. खाली कोणते फ्लावर्स आहेत फीमेल. युनिसेक्शुअल झाले बरोबर. म्हणजे यांच्यामध्ये काय हे होत आहे बेटा. अरे नहीं हाँ गिटोनोगॅमी हो रहा है ना उसमें. मैं चुकले थे. मेज मध्ये ऑटोगॅमी नाही आहे पण गिटोनोगॅमी आहे तर ते. आणि बीट में भी गिटोनोगॅमी नाही येणार आता. आपलं अजून व्हीट आणि कॅस्टर पपयामध्ये गेलो नाहीये. बीट में है ना अपन बीट में किया अपन मोनोशियस प्लांट है. व्हीट ना मोनोशियस आहे आणि आन्सर याच्यामध्ये जाणार आहे पपयामध्येच आहे. पपया मेल प्लांट वेगळा असतो पपयाचा आणि फिमेल प्लांट वेगळी असते. ही डायोशियस कंडिशन आहे. आणि डायोशियस प्लांट्स मध्ये ऑटोगॅमी आणि गिटोनोगॅमी दोघं पण नसतात. आन्सर पपया येत आहे याचा. नाही बस ये वाला 36 फाउल ऑर्डर वाला हम लोगों ने किया नहीं है बेटा. ये भी नहीं किया है. नहीं किया है. हे पण हे आता केलंय. देखो गिटोनोगॅमी फर्टिलाइजेशन ऑफ है ना गिटोनोगॅमी. Fertilization of flower by pollen from another flower of the same plant आहे. Fertilization from by pollen of the same flower नाही आहे. ही कोण आहे ऑटोगॅमी आहे. फ्लावर बाय द पॉलन फ्रॉम अ प्लांट अनदर प्लांट नाही आहे ना. अनदर प्लांट आलं तर येतच नाही आहे गिटोनोगॅमी मध्ये. आणि इथे पण अनदर प्लांट नाही आहे. जमला 2040. ओके चल. सो हियर वी विल स्टॉप. सर आले. चला बेटा जायचं आता. हॅलो मिस